आणि यानंतर पुण्यात एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। खडकवासला धरण हे 100% भरलेलं आहे। हाताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। सध्या 27,200 इतका विसर्ग सुरू आहे, कारण पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतोय। खडकवासला धरण 100% इतकं भरलेलं आहे। सध्या 27,200 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। पुण्यात एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, खडकवासला धरण 100% इतकं भरलेलं आहे। पुण्याच्या विविध भागामध्ये जो मुसळधार पाऊस बरसतोय आणि खास करून धरण साखळी क्षेत्रामध्ये जो पाऊस बरसतोय, त्यामुळे हे धरण 100% इतकं भरलं। सध्या 27,200 इतका विसर्ग सुरू आहे। या धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। खडकवासला धरण हे 100% इतकं भरलेलं आहे। नेरळमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे। कर्जत ते बदलापूर रेल्वे गाड्या ठप्प झाल्यात। पावसामुळे रुळावरील दगडी या वाहून गेलेल्या आहेत आणि कर्जत तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेला मोठा फटका हा सोसावा लागतोय। नेरळमध्ये रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्या पाण्याचा निचरा होत नाहीये, त्यामुळे कर्जत ते बदलापूर रेल्वे गाड्या ठप्प झाल्यात। पावसामुळे रुळावरील दगडी सुद्धा वाहून गेलेल्या आहेत। कर्जत तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय आणि याच पावसामुळे रेल्वेला फटका बसलाय। रात्रीची ही सगळी काही दृश्य आहेत। या व्यतिरिक्त सकाळी सुद्धा हीच स्थिती कायम असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। गेल्या अनेक तासांपासूनचा जो पाऊस आहे त्याचा हा परिणाम आपण पाहतोय। फ्लाय लावून टाक ना, फ्लाय लाव ना तिथं। आणि यानंतर पुण्यात एक मोठी बातमी समोर येते। खडकवासला धरण हे 100% इतकं भरलंय। सध्या 27,200 इतका विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। पुण्यात सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि खडकवासला धरण हे 100% इतकं भरलेलं आहे। सध्या 27,200 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय। आताच्या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी, खडकवासला धरण हे 100% इतकं भरलंय। पुण्याच्या विविध भागामध्ये, शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये चांगल्या पावसाची नोंद झालेली आहे। खडकवासला धरणामध्ये 100% इतकं पाणी भरलेलं आहे। सध्या 27,200 इतका विसर्ग सुरू आहे। माहिती जाणून घेऊयात, यशपाल सोनकांबळे आपल्या सोबत आहेत। यशपाल, दिलासादायक बातमी आहे, खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने आता भरलंय। नक्कीच अत्यंत आनंदाची अशी बाब आहे, कारण की खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि जवळपास 5-5.5 TMC पेक्षा जास्त पाणी आता खडकवासल्यात आहे। तर त्यामधून जवळपास 27,600 क्युसेक पाणी आता पुण्याच्या मुठा नदीमध्ये सोडलेलं आहे। त्यामुळे मुठा नदीच्या काठच्या सर्व रहिवाशांना आणि नागरिकांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे। काही सोसायट्यांमध्ये पाणी साठलेलं आहे, तर नदी आता दुथडी भरून वाहते, त्यामुळं धोक्याची पातळी देखील ते ओलांडण्याची शक्यता आहे। त्यामुळं पुणे महानगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। एकूणच खडकवासला धरण क्षेत्रामध्ये जो पाऊस झालेला आहे तो साधारण 250 मिलीमीटरपेक्षा जास्त झाला आहे। त्यामुळे यापुढच्या काळात देखील पाण्याचा विसर्ग महापालिकेच्या क्षेत्रामध्ये होणार आहे आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून आता त्याची खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठचे जे झोपडपट्ट्या असेल किंवा रहिवासी भाग असेल तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हटवलं जात आहे। या ठिकाणी आता अग्निशमन दलाचं पथक आणि NDRF आणि राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे देखील पथकाला पाचारण करण्यात आले। त्यामुळे कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी खबरदारी पुणे महानगरपालिकेकडून घेतली जाते। एकूणच खडकवासला धरण आता पूर्ण क्षमतेने भरलं असलं तरी पुढच्या काळामध्ये पाऊस जर वाढला तर पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती पुण्याच्या मध्यपेठांसह पुणे शहराच्या उपनगरांमध्ये होऊ शकते। बरोबर यशपाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर गेले 2 ते 3 महिने हे धरण कोरडं पडलेलं होतं, त्यामुळे पूर्ण क्षमतेनं आता जरी खडकवासला धरण हे भरलेलं असलं, ही दिलासादायक बाब असली तरी सुद्धा प्रशासन अलर्ट मोडवरती आलेलं आहे, कारण या पाण्यामुळे काही भागांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो। त्या पार्श्वभूमीवरती अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, अशी माहिती मिळते।